इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक आलेख दिलेला आहे. पहा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा आलेख आहे. सन 1960 ते 2016 या वर्षाचा असणारा हा आलेख आहे. पहा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दशलक्ष US डॉलरमध्ये दिलेलं आहे. त्या आलेखावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. पहा, पहिला प्रश्न आहे, 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? 2016 साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते. 1850 दशलक्ष US डॉलर होते. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. 2016 साली भारत व ब्राझील या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. या देशातील राष्ट्रीय उत्पन्नातील फरक हा सुमारे 10 दशलक्ष US डॉलर इतका आहे. 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या उत्पन्नातील फरक सांगा. स्थूल उत्पन्नातील फरक 1680 ते 1690 दशलक्ष US डॉलर इतका आहे. अर्थव्यवस्थेचे समाजवादी, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसाय व त्यांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यावर अवलंबून असते. या ठिकाणी आपल्याला विभाजित वर्तुळाकृती दिलेली आहे. पहा, भारत आणि ब्राझील या दोन देशांची असणारी विभाजित वर्तुळाकृती आहे. पहिले दोन विभाजित वर्तुळ जे आहेत तर त्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायानिहाय योगदान दिलेलं आहे. पहा 2016चं. आणि दुसऱ्या त्या खाली असणारे दोन विभाजित वर्तुळ जे आहेत तर त्यामध्ये त्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. 2016 मधील प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायामधली असणारी ही माहिती या विभाजित वर्तुळाकृतीमध्ये दाखवलेली आहे. या विभाजित वर्तुळाकृतीचं आपल्याला निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ते उत्तरं आपल्याला अभ्यासायची आहेत. पहा, भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचे योगदान दिले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे. या विभाजित वर्तुळाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवूयात. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? भारतामध्ये जास्त आहे. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? ब्राझील या देशाचे योगदान अधिक आहे. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? ब्राझील देशात जास्त आहे. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सकारण सांगा. असे म्हणता येणार नाही, कारण भारतात प्राथमिक व्यवसायामध्ये 48.8% लोकसंख्या आहे तर ब्राझीलमध्ये केवळ 10% लोकसंख्या आहे. भारताचा प्राथमिक व्यवसायाचा आंतरदेशीय उत्पन्नातील हिस्सा 17% आहे तर ब्राझील या देशाचा हिस्सा केवळ 5.5% आहे.
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्थासुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था विकसनशील आहेत. राष्ट्रीय दरोडे उत्पन्न अमेरिकेच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरोडे उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश विकसित आहे. या देशातील लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा कमी आहे. तसेच ती एक साक्षर आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरोडे उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरोडे उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. भारत आणि ब्राझील हे जे दोन देश जे आहेत तर या दोन देशांची तौलनिक अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने हाही देश याबरोबर अभ्यासाला दिलेला आहे. तौलनिक घटक आणि 3 देश दिलेत पहा, भारत, ब्राझील आणि अमेरिकेची संयुक्त संस्थान. यामध्ये अर्थव्यवस्थेचं स्वरूप, भारताची अर्थव्यवस्था मिश्र आहे, विकसनशील. ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र विकसनशील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने भांडवल प्रधान व विकसित आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कमी. ब्राझील, भारत व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या दोन्ही देशांच्या तुलनेत कमी. अमेरिका, भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत खूप जास्त. दरोडे उत्पन्न भारताचं पहा, ब्राझीलच्या तुलनेत कमी व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत खूप कमी. ब्राझील, भारताच्या तुलनेत जास्त व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत खूप कमी. भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत खूप जास्त. लोकसंख्येचे प्रमाण ब्राझीलच्या व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत जास्त. ब्राझील, भारताच्या व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कमी. भारताच्या तुलनेत कमी व ब्राझीलच्या तुलनेत जास्त. साक्षरतेचे प्रमाण भारत, ब्राझीलच्या व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कमी. ब्राझील, भारताच्या तुलनेत जास्त व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कमी. भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत जास्त. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व दरोडे उत्पन्न कमी, आर्थिक अधिक असण्याची कारणं. भारत, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरीही लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरोडे उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी असले तरीही लोकसंख्या मर्यादित असल्याने ब्राझीलमधील दरोडे उत्पन्न भारताच्या तुलनेत जास्त. अनेक स्वामित्व हक्क, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिक बळाचा अधिक वापर यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आणि दरोडे उत्पन्नाच्या बाबतीत भारत व ब्राझील या देशाच्या तुलनेत अमेरिकेची संयुक्त संस्थाने खूप पुढे आहे. ब्राझीलमधील प्राथमिक व्यवसाय. ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते? ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतात? ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात व मका ही अन्नधान्य पिकं घेतात. ब्राझीलमध्ये रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे?
ब्राझीलमधील रबराचे उत्पादन प्रामुख्याने ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात केंद्रित झाले आहे. ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसाय शेती, खाणकाम, मासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत. शेती. ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्य पिकं आहेत. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनसुद्धा घेतले जाते. गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांस उत्पादन व दुग्ध उत्पादन हे व्यवसाय येथे चालतात. खाणकाम. ब्राझीलचा पूर्व भाग लोहखनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईड इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्य, सुप्त खनिज, साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्र. 3 कॉलम दिलेत. पान क्रमांक. खाणकाम व्यवसायातील उत्पादने आणि उत्पादन क्षेत्र. मॅंगनीज, ईशान्येकडील प्रदेश. बॉक्साईड, ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश. लोहखनिज, मध्य भाग. कोळसा, अतिदक्षिणेकडील प्रदेश. मासेमारी. 7,400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा ब्राझीलला लाभलेला आहे. थंड व उष्ण प्रवाहाचा संगम, विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र. मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय. वैयक्तिक व लहान समूहामार्फत मासेमारीसाठी पारंपरिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर. सोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सॉर्डिन इत्यादी जलचरांची पकड. प्राकृतिक रचना, घनदाट जंगल, नद्यांचा पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीच्या तुलनेने कमी विकास. ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. यावर विचार करून त्याचे कारण सांगा. ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत परंतु नद्यातील पाण्याचा विसर्गाचा प्रमाण व वेग खूप जास्त आहे म्हणून ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या असूनही अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. भारतातील प्राथमिक व्यवसाय शेती, मासेमारी, खाणकाम. शेती प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय. सुमारे 60% भूभाग लागवडीखाली. बहुतेक शेती ही निर्वाह शेती. ब्राझीलच्या तुलनेत स्थूल आंतरदेशीय उत्पन्नात शेतीचे योगदान अधिक. ब्राझीलच्या तुलनेत शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळ अधिक. व्यवसायात चालना देणारे घटक. विस्तीर्ण मैदानं, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील विविधता. उत्पादित होणारी प्रमुख खाद्यान्न पिके. भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका. उत्पादित होणारी प्रमुख नगदी पिकं. चहा, कॉफी, कापूस, ऊस, रबर, ताग. उत्पादित होणारी इतर पिकं. विविध मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची फळं, भाजीपाला. मासेमारी. वैशिष्ट्ये. खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारी. भारत अग्रणी. उपयोग. आहारातील घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे, परकीय चलन प्राप्ती इत्यादी कारणासाठी उपयोग. आहारातील महत्त्व. केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील किनारपट्टीच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक. खाऱ्या पाण्यातील मासेमारी. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा सुमारे 40%.
वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचरांची अरबी समुद्रात पकड, शेवंडे, लबी, चकई, रावस इत्यादी जलचरांची बंगालच्या उपसागरात पकड, गोड्या पाण्यातील मासेमारी, नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून होते. खाणकाम. छोटा नागपूर पठार. छोटा नागपूरच्या पठाराची खनिजांचे भांडार म्हणून ओळख. येथे खाणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास. कोळसा. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोबरा भागात कोळशाच्या खाणी. खनिज तेलाचे विहिरी साठे. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाचे विहिरी. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे आहेत. दगडाच्या खाणी. राजस्थानमध्ये संगमरवर दगडाच्या खाणी. आंध्र प्रदेशात कडाप्पा दगडाच्या खाणी. ब्राझीलमधील उद्योग. प्रमुख उद्योगधंद्यामध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. भारतातील उद्योग. या ठिकाणी उद्योगांची काही बोधचिन्ह दाखवलेली आहेत पहा. ही बोधचिन्ह कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत. आकृतीतील बोधचिन्ह ही नैसर्गिक वायू उत्पादन, स्टील उत्पादन, दूध उत्पादन, रेल्वे इंजिन निर्मिती, रासायनिक खत निर्मिती, रेशीम निर्मिती, खादी वस्तू निर्मिती, ग्रामोद्योग, कृषी उत्पादनं या बाबींशी हे बोधचिन्ह हे संबंधित आहेत. या उद्योगासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगा व त्यानुसार उद्योगाचं वर्गीकरण करा. या उद्योगांसाठी नैसर्गिक वायू, लोखंड, पोलाद, दूध, रेशीम सूत, कापूस, विविध कृषी उत्पादनं हा कच्चा माल वापरला जातो. उद्योगाचं वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येतं. प्राथमिक उद्योग ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. RA, दुग्ध व्यवसाय. सेंट्रल सिल्क बोर्ड, कृषी उत्पादन. द्वितीयक उद्योग इस्पात, CLW भारतीय रेल, RCF खत निर्मितीचा उद्योग, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कृषी उत्पादनाचा असणारा उद्योग. तर असे प्राथमिक उद्योगामध्ये आणि द्वितीय उद्योगामध्ये याचं विभाजन करता येते. या उद्योगासाठी भारतातील कोणत्या भागात कच्चा माल उपलब्ध होतो ते सांगा. या उद्योगासाठी भारतातील विविध भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. आर्य उद्योगास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. भारतीय रेल उद्योगास पश्चिम बंगाल व झारखंड राज्यातून कच्चा माल उपलब्ध होतो. CLW म्हणजेच भारतीय रेल उद्योग आहे पहा. चित्तरंजन भारतातील उद्योग. भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधनं, आर्थिक साधनं, मागणी
इत्यादी घटकांमुळे उद्योगाचे वितरण व समान झाले आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत, कारण झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे. राजस्थानमध्ये तांबे, शिसे जास्त, कर्नाटकात लोहपोलाद, मॅग्नीज व ॲल्युमिनियम आणि तामिळनाडू ॲल्युमिनियम हे उद्योग भारतामध्ये विकसित झालेले आहेत. शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगाचं केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेलं आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग, कोकण व केरळच्या किनारी भागात काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगाचं केंद्रीकरण झाले आहे. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव ही तेल शुद्धीकरण केंद्र खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेले आहे. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने अशा उद्योगाचे देशात मोठ्या शहरांमध्ये केंद्रीकरण झालेले आढळते. राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल? सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सांबर सरोवर राजस्थान राज्यात आहे. सांबर सरोवर राजस्थानमधील मिठाचे उत्पादनाचे स्रोत आहे, म्हणून राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन होत असेल. भारत व ब्राझील आयात निर्यात व्यापार संतुलनाचा तक्ता दिलेला आहे. अंक US डॉलरमध्ये आहेत. 4 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. पहा, भारताची आयात निर्यात आहे, ब्राझीलची आयात निर्यात आहे. व्यापार संतुलन म्हणजे काय? कोणत्याही देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यातील तफावत म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. संतुलित व्यापार संतुलन आणि असंतुलित व्यापार संतुलन. प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात निर्यातीपेक्षा जास्त आहे? प्रत्येक वर्षात भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त आहे. ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? ब्राझीलचे व्यापार संतुलन शिल्कीचे व्यापारी संतुलन या प्रकारात येते. भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? भारताचे व्यापार संतुलन तुटीचे व्यापारी संतुलन या प्रकारात येते. भारत आणि ब्राझील या दोन देशांचा स्थूल आंतरदेशीय व्यापारातील आलेख दाखवलेला आहे. पहा, लाल रंगाचा आलेख भारताचा आहे आणि निळ्या रंगाचा आलेख ब्राझीलचा आहे. पहा, आडव्या अक्षावरती वर्ष दिलेले आहेत, उभ्या अक्षावरती स्थूल आंतरदेशीय उत्पादन जे आहे तर ते उत्पादन दिलेलं आहे. पहा, ब्राझीलमधील व्यापार. ब्राझीलमधून प्रामुख्याने लोहखनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी यांची निर्यात केली जाते. ब्राझील यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण यांची आयात करतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थानं, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे व्यापारी भागीदार आहेत. ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 25% आहे. भारत व्यापार. भारत प्रामुख्याने चहा, मसाल्याचे पदार्थ, कातडी वस्तू, लोखंड, कापूस, रेशीम, कापड, आंबे यांची निर्यात करतो. खनिज तेल, यंत्रसामुग्री, मौल्यवान खडे, मोती, सोने, चांदी, कागद, औषधे यांची आयात करतो. युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. भारतातील कंपन्यांनी
ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्र उभारली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा, शेती, व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानानं अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैवइंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. भारत आणि ब्राझील यांचा मैत्री गट जो आहे तर तो मैत्री गटाचं लघुरूपाचा अर्थ ब्रिक्स या छायाचित्रामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. पहा, BRICS यामध्ये 5 देश या गटामध्ये आहेत. पहा, ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. तर असे 5 गटांचा असणारा हा जो मैत्री जी आहे तर ती मैत्री ही स्थापन झालेली आहे. पहा, काही प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजेत. ब्रिक्स या लघुसंबोधाचा अर्थ काय होतो? या लघुसंबोधाचा अर्थ ब्राझील, रशिया, आता सांगितले आपल्याला मी, भारत, चायना, चीन, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका असा होतो. हा गट कधी स्थापन झाला? हा गट जून 2006 मध्ये स्थापन झाला. या गटाचे उद्देश कोणते? गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहाय्य, व्यापार वाढ, परस्पर सहकार हे या गटाचे उद्देश आहेत. कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत? उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत. या गटाचे सदस्य देश कोणत्या खंडात आहेत? या गटाचे सदस्य देश दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये आहेत. माहीत आहे का तुम्हाला? गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे. म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली. कॉफीच्या मळ्यांना फंजेडॉस असे म्हटले जाते. माहीत आहे का तुम्हाला? कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशानं भारतानं विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे GST 2017 पासून अवलंबली आहे. ब्राझीलने ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे GST बहुस्तरीय आहे. भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराचा आलेख दिलेला आहे. पहा, लाल रंगामध्ये जो आलेख जो आहे तर तो भारताचा आहे. म्हणजे लाल रंगामधला आलेख भारताला ब्राझीलकडून झालेली आहेत आणि निळ्या रंगामध्ये भारताची ब्राझीलला झालेली निर्यात. तर असा असणारा हा आलेख दिलेला आहे. पहा, आयात निर्यातीचं दशलक्ष US मध्ये आहे. काही प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजेत. कोणत्या वर्षी भारतानं ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होते? 2009 व 2012. कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापारी संतुलन सर्वात अनुकूल होते? 2013. 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा. या वर्षी भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यात मूल्यातील व आयात मूल्यातील तफावत सर्वाधिक होती. ही तफावत शिल्कीचे व्यापारी संतुलन निर्देशित करणारी होती. कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे?
2013 या वर्षापासून. ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधाबाबत टीप लिहा. ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधात चढउतार असल्याचे आढळते. 2013 या वर्षापासून भारताच्या निर्यातीची मूल्ये ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. 2014 या वर्षापासून भारताच्या ब्राझीलबरोबरील एकूण आयातीत व निर्यातीत घट झाल्याचे आढळते.